ओम शांती। आज मुरली आहे 14/6/2025 ची। मुरलीचे महावाक्य आहे, माझ्या गोड मुलांनो, आता तुम्हाला दिव्य बुद्धीचा तिसरा डोळा मिळालेला आहे, तर आता तुमची दृष्टी कुणातही डुबता कामा नये। बाबा प्रश्न विचारतात, ज्याला पुराण्या दुनियाचा वैराग्य आलेला आहे त्याची निशाणी काय असणार आहे? तर उत्तर मध्ये सांगतात बाबा, त्याच्याकडे जे सर्व काही आहे ते अर्पण करून देईल। माझं काही नाही बाबा, हे सर्व तुमचं आहे। बाबा सांगतात की त्या मुलाला स्वतःचा देह सुद्धा आठवणार नाही। पुराणी देह, पुराणी दुनिया, पुराण्या दुनियाच्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे सोडायच्या आहेत। बाबा सांगतात, थोडा सुद्धा रेंचक मात्र कुणामध्ये मोह नको, नष्ट मोह पाहिजे। आणि त्याची निशाणी असेल की त्याच्या बुद्धीमध्ये इथे असताना सुद्धा बुद्धी मात्र त्याची तिथे असेल, म्हणजे राहील पुराण्या दुनियामध्ये, परंतु बुद्धी मात्र नवीन दुनियामध्ये राहील। ह्या धर्तीवरच राहील, परंतु नेहमी बुद्धीने परमधाम किंवा बाबा त्याला आठवत राहतील। पुढे बाबा सांगतात की हा राजयोग म्हणजे गीतेचा सार आहे। गीता ही सर्व शास्त्रमय शिरोमणी आहे आणि ह्या गीतेच्याच ज्ञानाने सर्व भारत भूमी मधल्या मुलांचा उद्धार झालेला आहे। गीतेमध्ये जे ज्ञान आहे ते कोणत्याही शास्त्रात, पुराणात नाहीये। म्हणून तुम्ही कुठेही जरी गेला तरी गीतेचा भगवान कोण आहे याला सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे नवीन नवीन पॉइंट्स असायला हवे। बाबा सांगतात, घरग्रस्तामध्ये राहा, प्रपंचामध्ये राहा, परंतु सर्वांना जीवन कमल पुष्पा समान जगून दाखवा। सर्वांच्या समोर एक तुम्हाला सबूत दाखवायचं आहे की आग आणि कापूस एका स्थानावर राहून सुद्धा एक दुसऱ्याला सेक लागणार नाही, याचा तुम्ही जगापुढे एक उदाहरण बना। पुढे बाबा सांगतात की मुलांनो, तुम्ही स्वर्गाचे मालिक बनणार आहात, परंतु तुम्हाला हे मालिक बनवण्यासाठी बाबा जी मेहनत घेत आहे त्या मेहनतीचं रिटर्न तुम्हाला बाबांना द्यायचं आहे। आणि ते रिटर्न काय आहे, तर ह्या पुराण्या दुनियामध्ये राहून तुम्हाला बेहदचं वैराग्य धारण करायचं आहे। जे तुमच्याकडे पुराणं आहे ते सर्व बाबांना अर्पण करायचं आहे आणि बाबांकडनं मात्र तुम्हाला जे रत्न मिळतात त्याचा सांभाळ करायचा आहे। आमचं इथे काही नाही बाबा, आम्ही सगळे पाहुणे आहोत आणि एक दिवस आम्ही पाहुणे म्हणून आपल्या घरी जाणार आहोत, असं बाबा सांगतात तुमच्या बुद्धीमध्ये राहायला हवं। म्हणून नष्ट मोह स्मृतिर्लब्धा हा लास्ट शेवटचा धडा आहे, तो शिका। बाबा म्हणतात, कोणतीही पण अशी चूक करू नका ज्या चुकीमुळे आपलं रजिस्टर हे खराब होईल। सर्व दैवी गुण धारण करा। आतमध्ये रेंचक मात्र सुद्धा विकारांचा अंश राहता कामा नये, याच्यावर पूर्ण लक्ष द्या। पुढे बाबा सांगतात, विचार करणं, सांगणं आणि प्रॅक्टिकल करणं ह्या तिघांच्या मध्ये समान बनणारे तेच खरे ज्ञानी आहे। आता तुमची वानप्रस्थ अवस्था जवळ येत चाललेली आहे, म्हणून ज्या कमी कमजोरी आहे त्याला स्वतःच न समजता हा एक व्यर्थ खेळ आहे आणि ह्या खेळातून मला बाहेर पडायचं असेल तर एखाद्याला सांगणं, समजणं आणि करणं याच्यामध्ये बाबा सांगतात समान जो बनेल तो खरा ज्ञानाचं स्वरूप आहे। जी ज्ञानी आत्मा असते तिचे संस्कार, तिचे गुण आणि तिचे कर्तव्य समर्थ बापा समान समर्थ असणार आहे। बाबा सांगतात ती कधीही व्यर्थ चित्राला बघून
ती कधीही व्यर्थ करणार नाही. सदा आणि सतत परमात्मा प्रेमामध्ये राहील, मिलनाचा अनुभव करेल. एकच बाबा दुसरा न कोई, ह्या गोष्टीला तो कटिबद्ध राहील आणि तो स्वतः बाप समान बनून इतरांना देखील बाप समान बनवण्याचा पुरुषार्थ करेल. पुढे बाबा सांगतात की सेवेचा उमंग छोटी छोट्या बिमारींना सुद्धा मर्ज करून देतो. म्हणजे सेवेमध्ये उमंग उत्साह असेल तर आपल्यामध्ये ज्या छोट्या छोट्या कमी आहेत, कमजोऱ्या आहेत, त्याला समाप्त करून टाकण्यासाठी हे खूप एक श्रेष्ठ साधन आहे. म्हणून सेवेला कधी नाही म्हणू नका. सेवेसाठी कधीही बहाणा करू नका. सेवेसाठी कधी आनाकानी करू नका. कारण सेवा ही ताकद देते, सेवा ही मेवा खाऊ घालते, सेवा ही बळ भरते आणि सेवेमधूनच नवीन नवीन कलाकृती शिकायला मिळतात. म्हणून सेवा हाच ब्राह्मणांचा उमंग आणि उत्साह आहे. अंतर्मुखी याचा अर्थ असा आहे, मुखाचंही मौन आणि मनाचंही मौन. जो मुखाचं आणि मनाचं मौन करतो तो व्यर्थ विचारांपासून नेहमी परे राहतो आणि तो जीवनामध्ये नेहमी मौज खुशी त्याचा अनुभव करतो. त्याच्या प्रत्येक मनाच्या विचारांवरती कंट्रोल राहतं. त्याचा वेळ कधीही व्यर्थ विचारांमध्ये वाया जात नाही. एक एक पल, एक एक सेकंद त्याचा सफल होत राहतो आणि तो फक्त मनावरच नाही तर सर्व इंद्रियांवर सुद्धा कंट्रोल करतो, मात करतो. ओम शांती.